श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 16. सीतेच्या स्वयंवरासाठी शिवधनुष्याचा पण जनकराजांनी का ठेवला यासाठी नाथ महाराज रेणुकामाता, जमदग्नी ऋषी आणि त्यांचा पुत्र परशुराम व सहस्रार्जुनाची कथा सांगतात. परशुरामांचा वास कैलासी शिवाजवळ व गणेशाजवळ होता. त्यांनी शिवाकडून धनुर्विद्या व गणेशाकडून परशुविद्या शिकून घेतली, म्हणून त्यांना परशुराम म्हणतात. रेणुका माता व जमदग्नी ऋषी वनात एका आश्रमात राहत होते. तेथे सहस्रार्जुन वनक्रीडा करण्यासाठी आला तेव्हा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. तेव्हा त्याला फळमुळं द्यावी असे त्यांना वाटले, पण रेणुका मातेला वाटले त्या सर्वांना भोजन द्यावे व त्यासाठी आपल्या पतीने कामधेनू स्वर्गातून आणून सर्वांना तृप्त करावे. कामधेनू आणल्यावर रेणुका मातेने तिची पूजा करून तिला इच्छित भोजन देण्यास प्रार्थना केली. धेनू प्रसवली कृपा संतुष्टी, पहिले एक ताट दाखवले दृष्टी, त्याची ताटाच्या पोटी ताटे कोट्याने कोटी प्रसवली. अशी त्या अन्नदानाचं जे तिच्या पोटातून जी येत होती ताटं, त्यात जे काही अन्न होतं त्यांनी सर्वांना तृप्त केले. काही मागायचं, काही राहिले असं काही ठेवलंच नाही. पुढे एके दिवशी वध करावा या सहस्रार्जुनासी इंद्र आला जमदग्नीपाशी, धरोनिया दिन मेषासी अतितृष्णेसी तृष्णित. जमदग्नी ऋषींनी रेणुकेस पाणी आणायला सांगितले. रेणुकाला इंद्र कपटवेश धरून आला हे कळले. ती म्हणे, मज यासी देता उदक, हा करील कडू विख. ऋषी कोपेल अत्यंतिक, जीव दुखदुखू लागली. जमदग्नींनी ही गोष्ट जाणली व त्यांनी स्वतः त्यास उदक म्हणजे पाणी दिले. ते रेणुकेला म्हणाले, चोर, चांडाळ, कपटवेशी, आश्रमी आला समयासी, जे जे मागेल ते त्यासी आवश्यतेची अर्पावे. तू तेवढेही केले नाही. जळव तुझे काळे मुख, तुझे सुख नाही मज, असे म्हणून त्यांनी त्यांच्या पुत्रांना रेणुका मातेचा वध करायला सांगितले. ही पित्याची आज्ञा काही त्या ब्राह्मण कुमारांनी पाळली नाही. तेव्हा जमदग्नींनी त्यांचा प्राणच घेतला. तेव्हाच नेमके परशुराम तिथे आले आणि त्यांच्या पित्याने त्या परशुरामांनाही रेणुकेचा वध करायला सांगितले. त्यांनी ताबडतोब आईचा शिरच्छेद केला. हे पाहून जमदग्नी हर्षित झाले व त्याला म्हणाले, तू मागशील ते मी तुला देईन. तेव्हा परशुरामांनी लगेच आपल्या आईचे व भावंडांचे प्राण परत मागितले. त्यावर जमदग्नी त्याच्यावर प्रसन्न झाले. परशुराम असेही म्हणाले की यांना त्यांचे प्राण परत मिळाल्यावर काही आठवले नाही पाहिजे की ते कसे मरण पावले होते. आता रेणुका मातेचा जेव्हा प्राण गेला तेव्हा आदिशक्ती येऊन तिला आठवण करून देते की सहस्रार्जुनाच्या वधासाठी तिचा जन्म झाला आहे आणि हे सांगण्यासाठी इंद्र स्वतः तिच्याकडे आला होता. हे सर्व काही आता तूच माझ्याकडून करून घे असे रेणुका माता आता आदिशक्तीला म्हणाली. आदिशक्ती म्हणाली रेणुकेसी, सहस्रार्जुन पार्थिसी येईल तुझ्या आश्रमासी, ते कार्यसिद्धार्थी पूजावा. आणि रेणुका माता निद्रेतून जागी झाली. उठल्यावर तिने पाहिले की पुत्र सोडविले शापापासून, रेणुकेसी आल्हादपूर्ण, परशुरामाते आलिंगन, वदे वरदान रणविजयी. तिने पाहिलं की तिचे पुत्रांचे प्राण पण परत आलेले आहेत म्हणल्यावर तिला खूप बरं वाटलं. पण इकडे जमदग्नी ऋषींना काय वाटले? स्त्रीपुत्र झाले सावधान, जमदग्नी झाला अति उद्विग्न, केवढे क्रोधाचे विंदान, अधपतनदायक. मी स्त्रीपुत्रांचा वध केला, पण परशुरामाने तो माझा अनर्थ चुकविला. तेव्हा ते क्रोधाचा त्याग करायला जातात. क्रोध हा योगयाग चुकवतो, ज्ञानाला चुकवतो, मोक्षाला चुकवतो, म्हणून ते दृढ आसन घालून क्रोधाचे दहन करू लागले. तेव्हा क्रोध त्यांना म्हणाला,
मी नरसिंहात होतो म्हणून हिरण्यकश्यपूला केवळ नखांनी मारले. शिवाने त्रिपुराचा वध केला, तोही एका बाणात. मी विष्णूच्या देही जाऊन मधुकैटप मारले. ऐसे माझे योगे जाणं, देवाही केले दुष्ट निर्दाळण. आता तूच विचार करून बघ, माझ्याशिवाय तू आहेस अगदी गवताच्या काडीसारखा. पण यावर जमदग्नींचे उत्तर आहे का? काम क्रोध लोभ ज्याचे शरीरी, त्याची वस्ती नरका भीतरी. त्याच्या घरीच नित्य नरक, क्रोध त्याच्या घरीच नित्य नरक असतो. त्याला नरकात तो राहतच असतो, ज्याच्याकडे क्रोध आणि हे असं लोभ काम क्रोध असतो ते. कारण क्रोध हा खूप पापे करायला लागतो. म्हणून मला तू नकोस. ते योगाग्नीत क्रोध जाळायला निघतात, तेव्हा क्रोध त्यांच्यापासून बाहेर निघतो आणि ऋषींना विचारतो, आता मी कोठे जाऊ? परशुराम त्या क्रोधाचा स्वीकार करतो, कारण त्याने ज्ञान, द्रव्य, काम यांना जिंकलेलं आहे. तेव्हा क्रोध परशुरामाला म्हणाला, मी दुष्टांचे निर्दालन करायला तुला निश्चित सहाय्य करेन. आता पुढे काय झालं? सहस्रार्जुन जेव्हा परत आला तेव्हा परत कामधेनूने सर्व सामग्री ऋषीमुनींना पुरवली. हे पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले की आम्ही राजे असून आमच्यापाशी एवढी संपत्ती नाही आणि त्यांनी ही कुठून प्राप्त केली. प्रधानाने राजाला कामधेनू दाखवली. तेव्हा राजाने जमदग्नी ऋषींना कामधेनू मागितली. तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणे की हिला मी स्वर्गातून आणली आणि आता मी तिला परत स्वर्गात परत करणार आहे. तेव्हा राजाने विचार केला की हिला नेले की आपोआप मागोमाग इंद्रही येईल आणि मी त्यालाही हरवीन. पण कामधेनू नेला जमदग्नींनी खूप विरोध केला. त्यांचे ते ब्रह्मतेज पाहून राजाचेही सगळे सैन्य मागे पळाले. म्हणून राजा क्रोधित झाला व जमदग्नीलाच त्याने ठार केले. कारण आता जमदग्नी ऋषींनी क्रोधाला टाकले होते ना, त्याच्यामुळे त्यांनी परत वार नाही केला किंवा शापही नाही दिला. लगेच रेणुका माता जमदग्नी गेले म्हणल्यावर लगेच रेणुका माता चक्र घेऊन सैन्याला सामोरी गेली. तिच्यासमोर राजाच्या सैन्याचा काही टिकाव लागला नाही. पण राजाने असा विचार केला की एक स्त्रीच्या हातून आपण पराभव स्वीकारायचा, त्यापेक्षा राजाने असा विचार केला की चामुंडा अस्त्राने तिच्यावर त्यांनी 21 वेळा आघात केला. तेव्हा मात्र तिला मूर्छा आली, बेशुद्ध पडली ती. सहस्रार्जुन राजाने कामधेनूच्या खुरांवर, शिंगावर सगळं आघात केले. त्या आघातावरूनही सैन्य बाहेर येऊन राजाच्या सैन्याला घायल केले. कामधेनूतून ते सैन्य प्रकट झाले होते आणि जमदग्नी ऋषी आता नाहीत म्हणून कामधेनू परत स्वर्गात गेली. राजाला कसे झाले? तेलही गेले आणि तूपही गेले, कामधेनूही गेली आणि माझे सैन्यही एवढे मारले. रेणुका माता थोड्या वेळाने सावध झाली आणि परशुरामाचा धावा करू लागली. त्याला कैलासी मातेची हाक आली. तो धावत आश्रमी आला आणि मातेला आशा दशेत पाहून कळवळून रडू लागला. ते बघून माता म्हणाली, अरे हे काय तू रडतोस कायर लोकांसारखं? सहस्रार्जुनाचे सहस्र खरं, छेदोनी तोड त्याचे शिर, दानव समस्त निर्राळे. अरे त्याने मला 21 वेळा घात केले ना, तू 21 वेळा ही पृथ्वी निष्क्षत्रिय कर. असे म्हणून रेणुका माता जमदग्नी ऋषींच्या शरीरात शिरून अंतर्धान पावली. त्यांची उत्तर क्रिया करून परशुरामाने सहस्रार्जुनावर स्वारी केली. तो एकटाच सहस्रार्जुनाशी लढायला आलाय म्हणल्यावर तसे नगरातले लोक लढाई पाहायला आले. परशुरामाने त्यांचे नाक व कान कापून टाकले आणि सैन्यातले जे शिपाई होते त्यांची शस्त्रे पण छेदून टाकली आणि त्यांचे पण नाक कान कापून टाकले. आता राजाचे पुत्र लढायला परशुरामासमोर आले. ही युद्धाची पुढची कथा आपण 17व्या अध्यायात बघू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.